प्रेक्षको हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी देतील का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक अनिल देसाई, माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घारगे, अभयसिंह जगताप यांच्यासारखे मातब्बर नेते खरतर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. परंतु या नावांमध्ये प्रभाकर देशमुख यांचं नाव आघाडीवरती आहे. प्रभाकर देशमुख यांना शरद पवार मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी देऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा सध्या मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते. प्रभाकर देशमुख यांना कोणत्या कारणांमुळे शरद पवार उमेदवारी देतील त्या कारणांचा सविस्तर असा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. प्रभाकर देशमुख हे मराठा समाजामधून येतात. प्रभाकर देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे आणि लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलकांची भूमिका किंवा मराठा समाजाची भूमिका ही महाविकास आघाडीला फायदेशीर ठरली आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा हा भारतीय जनता पक्षाचं मोठं नुकसान करू शकतो आणि मनोज जरांगे पाटील असतील किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूनं विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकतो तशा प्रकारची शक्यता सध्या दिसत आहे. त्यामुळं मराठा समाजातील उमेदवार म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरू आहे म्हणजेच मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा पाठिंबा हा विधानसभा निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांना मिळू शकतो. त्याचबरोबर प्रभाकर देशमुख यांनी 2019 मध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवलेली आहे. प्रभाकर देशमुख यांचं नाव आणि प्रभाकर देशमुख यांचा चेहरा मानखटाव विधानसभा मतदारसंघातील घरोघरी पोहोचलेला आहे. त्याचबरोबर 5 वर्ष म्हणजेच पराभव झाल्यानंतरही प्रभाकर देशमुख यांनी मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सक्रियपणे काम केलं आणि गेल्या 1-1.5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभाजन झाल्यानंतर मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रभाकर देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. मानखटाव हा विधानसभा मतदारसंघ दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. रोजगारासाठी मानखटाव मधील लोकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर पुणे, मुंबई अशा मोठ्या महानगरांमध्ये होतं. त्यामुळं मानखटाव मध्ये जर स्थानिक पातळीवरती जर रोजगार मिळाला तर अर्थातच मानखटाव मधील स्थलांतर थांबू शकेल आणि एकंदरीत प्रशासनामध्ये दीर्घ काम करण्याचा अनुभव हा प्रभाकर देशमुख यांना असल्यामुळं मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे तो काही प्रमाणात सोडवण्यात प्रभाकर देशमुख यांना आपल्या प्रशासकीय अनुभवाच्या कौशल्याने यश सुद्धा येऊ शकतं. म्हणजे एक प्रकारे बेरोजगारीची समस्या ते काही प्रमाणात दूर करू शकतात. गेल्या 5 वर्षामध्ये युवकांना रोजगार देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार मेळावे प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मानखटाव विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आले. त्याचबरोबर मानखटाव मधील दुष्काळी भागामध्ये जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी प्रभाकर देशमुख यांनी प्रयत्न केले. प्रभाकर देशमुख यांच्यावरती शरद पवार यांचा चांगलाच विश्वास आहे. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून प्रभाकर देशमुख यांना ओळखलं जातं. त्यामुळे एकंदरीत प्रभाकर देशमुख
यांच्याविषयी शरद पवार यांच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर दिसून येत आहे आणि त्याचा चांगला फायदा हा प्रभाकर देशमुख यांना होऊ शकतो. अर्थातच मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचं तुल्यबळ आव्हान हे विधानसभा निवडणुकीत असणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत प्रभाकर देशमुख विरुद्ध जयकुमार गोरे असा अटीतटीचा सामना झाला आणि त्यामध्ये जयकुमार गोरे यांनी निसटत्या मतांनी विजय मिळवला. परंतु गेल्या 5 वर्षात जयकुमार गोरे यांनी मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये पाणी आणण्यामध्ये आणि एकंदरीत रस्त्यांचं जाळं आणि शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे आणि सध्या एक चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून येण्याची त्यांनी त्यासाठी एक नॅरेटिव्ह तयार केलेला आहे किंवा त्यासाठी एक पॉझिटिव्ह वातावरण तयार केलेलं आहे. परंतु विरोधी पक्षामध्ये आणि एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नसल्यामुळं महाविकास आघाडीकडून सध्या उमेदवार म्हणून कोण असेल याबाबत जरी वेगवेगळ्या चर्चा होत असली तरी सुद्धा त्यामध्ये देशमुखांचं नाव आघाडीवरती आहे. परंतु खरंच देशमुखांना जर उमेदवारी मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील आणि महाविकास आघाडीमधील नेते मंडळी देशमुख यांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद पणाला लावतील का हाही मोठा प्रश्न आहे. परंतु प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी किंवा प्रभाकर देशमुख यांना जर उमेदवारी मिळाली तर ते जयकुमार गोरे यांच्या समोर आव्हान उभं करू शकतात. कारण मानखटाव विधानसभा मतदारसंघाची बारकाव्याने माहिती असणारे जे काही राजकीय पत्रकार असतील, राजकीय विश्लेषक असतील, त्यांच्या मते सुद्धा प्रभाकर देशमुख हे जयकुमार गोरे यांच्या समोर उमेदवार म्हणून चांगला आव्हान उभं करू शकतात. इतर उमेदवार त्यांना एवढं आव्हान देऊ शकत नाहीत. म्हणजे एक प्रकारे प्रभाकर देशमुख यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं काम असो, त्यांना प्रशासनाचा असलेला अनुभव असो, मराठा आरक्षणाचा किंवा एकंदरीत मराठा समाजातून येत असल्यामुळं मराठा आरक्षण आंदोलनाचा पाठिंबा सुद्धा त्यांना मिळू शकतो. आणि एकंदरीत गेले 15 वर्ष जयकुमार गोरे हे मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळं काही प्रमाणात का होईना त्यांच्याविषयीची एक नाराजगीचं वातावरण हे मतदारसंघामध्ये आहे. ते इनकेश करण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे. परंतु त्यासाठी एक प्रबळ चेहरा पाहिजे. तो प्रबळ चेहरा प्रभाकर देशमुख होणार का? म्हणजे एक प्रकारे प्रभाकर देशमुख यांनी मागील विधानसभा निवडणुकीत चांगलं मताधिक्य म्हणजे मते मिळाल्यामुळं त्यांना ते जयकुमार गोरे यांच्या समोर उमेदवार असतील अशा पद्धतीची चर्चा ही सध्या मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते. अर्थातच शेवटी उमेदवारी कोणाला द्यायची या संदर्भातील अंतिम निर्णय हे शरद पवार घेणार आहेत. परंतु नुकतीच झालेली शिवस्वराज्य यात्रा आणि या यात्रेमध्ये आयोजक म्हणून प्रभाकर देशमुख यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आणि एकंदरीत त्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये म्हणजेच मानखटाव दहिवडीमध्ये जी शिवस्वराज्य यात्रा झाली आणि त्याची जी जाहीर सभा झाली त्यामध्ये आकर्षणाचं केंद्र हे प्रभाकर देशमुख होते. त्यामुळे एकंदरीत मतदारसंघामधील चर्चा असो अथवा प्रभाकर देशमुख यांच्याविषयी शरद पवार यांचा असलेला सॉफ्ट कॉर्नर असो, त्यांना असणारा प्रशासकीय अनुभव असो आणि एकंदरीत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्रिय ठेवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गेल्या 5 वर्षात सातत्याने प्रभाकर देशमुख यांनी जे काम केलं त्याचं फळ म्हणून प्रभाकर देशमुख यांना मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता दिसत आहे. अर्थातच मानखटाव हा दुष्काळी विधानसभा मतदारसंघ आहे. पाण्याची उपलब्धता ही या मतदारसंघातील सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळं जरी विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी जे कटापूरची योजना असो किंवा इतर योजना असो यांच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना मानखटाव मध्ये पाणी आणण्यास ते यशस्वी झाले असले तरी सुद्धा मानखटाव मधील अजून
60-65% भाग हा पाण्यापासून वंचित आहे. त्या भागात पाणी आणण्याची जबाबदारी आगामी लोकप्रतिनिधीची असणार आहे. त्यामुळं प्रशासनाचा अनुभव प्रभाकर देशमुख यांना असल्यामुळं आणि एकंदरीत मंत्रिमंडळ असेल, मुख्यमंत्री असेल, यांच्याबरोबर त्यांनी काम केले असल्यामुळं प्रशासकीय पातळीवरती निर्णय कसे घेतले जातात, मंत्रिमंडळ पातळीवरती निर्णय कसे घेतले जातात याची चांगली माहिती ही प्रभाकर देशमुख यांना आहे. त्यामुळं योग्य पाठपुरावा करून मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाकर देशमुख हे पाणी आणू शकतात. ही एक त्यांची प्लस बाजू आहे. त्यामुळं प्रभाकर देशमुख हे सध्या सर्व उमेदवार म्हणजे जे इच्छुक उमेदवार मान खटाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्याकडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, त्यामध्ये प्रभाकर देशमुख हे त्या तुलनेत मजबूत वाटत आहेत. त्यामुळं शरद पवार प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी देणार की जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक अनिल देसाई यांना उमेदवारी देणार की माजी आमदार प्रभाकर गारगे यांना उमेदवारी देणार. त्यामुळं सध्या मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून एक पेच शरद पवार यांच्या समोर निर्माण झाल्याचं दिसत आहे आणि तो पेच शरद पवार कसा सोडवतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. परंतु उमेदवारांच्या जी नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत त्यामध्ये प्रभाकर देशमुख यांचं नाव आघाडीवरती आहे एवढं मात्र नक्की. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.